नगरसेवक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार असल्याची माहिती आहे। शेतकरी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक असणार आहे। जर तुमच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असेल, रात्रीची झोप उडाली असेल, तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही। कारण की राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आता जाहीर झाली आहे आणि याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास देखील आता सुरुवात होत आहे। अनेक शेतकरी बांधव विचारत होते की आमचे पैसे कधी येणार, आमचा 7/12 कोरा होणार का? तर शेतकरी मित्रांनो, तुमची ही प्रतीक्षा आता संपली आहे। तुमच्या मोबाईलवरती आता कोणत्याही क्षणी कर्जमाफीचा मेसेज धडकू शकतो। परंतु थांबा, इथे एक खूप मोठी अडचण आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि कृषीमंत्र्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की जर तुम्ही ही अत्यंत महत्त्वाची 2 ते 3 कामे ताबडतोब केली नाहीत तर तुमचे मंजूर झालेले 2 लाख रुपये अडकून पडू शकतात। तुम्हाला कर्जमाफीचा 1 रुपयासुद्धा मिळणार नाही। मग आता कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणती या ठिकाणी कामे करावी लागणार, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करावे लागणार, तुमचे कर्ज नेमके कसे आणि कधी माफ होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुमची सगळी कामे बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। जर तुमच्याकडे देखील कर्ज असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं देखील कर्ज माफ झालं पाहिजे, माझ्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे विना अडथळा आणि सर्वात आधी माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कर्जमाफीचे पैसे विना अडथळा जमा झाले पाहिजे, कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफीचे पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी साधीसुधी नाही, तर ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सरसकट कर्जमाफी मानली जात आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये अनेक अटी आणि शर्ती काढून टाकण्यामध्ये आल्या आहेत, ज्या आधीच्या योजनांमध्ये अडथळा ठरत होत्या। या नवीन कर्जमाफीचे महत्त्वाचे पैलू नेमके कशा पद्धतीचे आहेत हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर कर्जमाफीसाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार, कर्जमाफीचे पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी या नवीन कर्जमाफीचे महत्त्वाचे पैलू आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता सरसकट 2 लाख रुपयांची मर्यादा। शेतकरी मित्रांनो बघा, पूर्वीच्या योजनांमध्ये अनेक निकष असायचे, पण यावेळी सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना थेट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये काही अटींमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते, पण आता त्या अटी पूर्णपणे काढून टाकण्यामध्ये आल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांचे नाव पूर्वी वगळले गेले होते तर अशा देखील शेतकऱ्यांचा या नवीन कर्जमाफीमध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे किंवा नंतर थकबाकीदार झाल्यामुळे राहून गेले होते, तर अशा तब्बल 12 लाख शेतकऱ्यांना सरकारच्या नवीन निर्णयामुळे थेट फायदा होणार आहे। बघा, सरकारनं जाचक अटी रद्द केल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांना 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला होता तर अशा देखील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्यामुळे
नक्कीच आता यावेळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आमचे कर्ज जर 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार। तर शेतकरी मित्रांनो, पूर्वी जर कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर लाभ मिळत नसे, परंतु आता नियम बदलला आहे। जर तुमचे कर्ज 2 लाखांच्या वर असेल तर वरची अतिरिक्त रक्कम तुम्ही स्वतः बँकेमध्ये भरायची आहे आणि राहिलेली पूर्ण 2 लाख रुपये थेट सरकार भरणार आहे। यामुळे मोठ्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर तुमचं जर 2 लाख रुपयापर्यंत कर्ज असेल तर ते माफ होणारच आहे आणि जर 2 लाखांच्या वर देखील तुमचं कर्ज असेल तर सरकार तुमचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करेल आणि वरची जी काही रक्कम असेल तर ती तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन भरायची आहे। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, कर्ज माफ होणार, 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आणि पैसे देखील आता जमा होणार आहेत, इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल। परंतु हे पैसे तुमच्या खात्यावरती नेमके कसे जमा होणार, कधीपर्यंत जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, हे पैसे नेमके बँकेच्या खात्यावरती कसे जमा होणार, तर बघा, सरकारनं यासाठी डीबीटी म्हणजेच की थेट लाभ हस्तांतर प्रक्रियेचा वापर केला आहे। याचा अर्थ असा की मंत्रालयातून एका क्लिकवरती कोट्यावधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पाठवला जाईल। या डिजिटल पद्धतीमुळे मध्ये कोठेही दलाली किंवा वेळ लागणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती जे काही पैसे जमा होणार आहेत तर ते डेबिटच्या माध्यमातूनच जमा होणार आहेत आणि डेबिट ही अशी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी कोठेही दलाली होणार नाही। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारनं पैसे पाठवल्यानंतर मध्ये कोठेही मध्यस्थी राहणार नाही। सरकारच्या माध्यमातून पैसे पाठवल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब देखील होणार नाही। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे सोडल्यानंतर म्हणजेच की डेबिटच्या माध्यमातून पैसे सोडल्यानंतर अवघ्या 30 ते 35 मिनिटाच्या आत तुमच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी मिळायला सुरुवात होईल। त्यामुळे बँक खात्यावरती रक्कम येताच तुम्हाला थेट या ठिकाणी मेसेज येईल आणि तुमचे कर्ज कोणत्याही क्षणी नील दाखवायला या ठिकाणी सुरुवात होईल। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल, लगेच तुम्ही समजू शकता की कर्जमाफी या ठिकाणी झाली। आता शेतकरी बांधवांनो, आता अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। मगाशी मी तुम्हाला सांगितले होते की 2 ते 3 कामे केल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचे पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर सरकारी यादीत नाव असून देखील तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात। त्यामुळे ही कामे करणं अत्यंत आवश्यक आहे। आता कर्जमाफी होणार, 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार हे तर तुम्हाला समजलं आहे, परंतु या कर्जमाफीच्या लाभासाठी खात्यावरती विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे। याकरिता तुम्हाला साधारणतः 2 ते 3 कामांची पूर्तता करावी लागेल आणि जे शेतकरी ही 2 ते 3 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती विना अडथळा पैसे जमा होतील। आता तुम्हाला देखील वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे, तर त्याकरिता तुम्हाला साधारणतः 2 ते 3 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। आता तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीच्या लाभासाठी कोणती 2 ते 3 कामे करावी लागणार हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम ते म्हणजेच की आधार जोडणी। म्हणजेच की काय, तर बघा, तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक जोडलेला असणे अनिवार्य आहे। जर तुमचे कर्ज खाते आणि तुमचे बचत खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर डीबीटीद्वारे येणारे पैसे ट्रान्सफर होणार नाहीत। तात्काळ आपल्या बँकेमध्ये जा आणि आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या। बघा, कर्जमाफीच्या लाभासाठी कर्जमाफीचे पैसे विना अडथळा खात्यावरती जमा झाले पाहिजे। याकरिता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला कोणतं करायचं आहे, तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। जर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर मग तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं। तसेच या ठिकाणी बँकेची खात्याची डीबीटी या ठिकाणी सक्रिय आहे का नाही हे देखील तुम्ही तपासून घ्या, कारण की डीबीटी सक्रिय असेल, डीबीटी चालू असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला समजलं असेल, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। कर्जमाफीच्या लाभासाठी
शेतकऱ्यांचं प्रत्येक शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ॲग्रिस्टॅक नोंदणी म्हणजेच की फार्मर ID प्रत्येक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक या ठिकाणी करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल, उदाहरणार्थ पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तसेच इतर कोणत्याही शासकीय योजनांचा तसेच कर्जमाफीचा देखील तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असून तुमचा फार्मर ID तयार असायला पाहिजे. जर अद्याप देखील तुम्ही ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, तुमचा फार्मर ID नसेल तर आजची आज ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून घ्या, कारण की कर्जमाफीसाठी सुद्धा ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असणं आवश्यक आहे. आता ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करण्यासाठी फार्मर ID तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जाऊन साधारणतः 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया आहे. या ठिकाणी तुम्ही ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करू शकता. आणि जर तुमची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असेल, फार्मर ID असेल तर मग तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं काम बायोमेट्रिक प्रमाणीकरण म्हणजेच की तुम्हाला EKYC करायची आहे. बघा शेतकरी मित्रांनो, खातेदारांनी आपल्या आधार क्रमांकाची आणि बोटांच्या ठशाची म्हणजेच की बायोमेट्रिक पद्धतीने अचूक पडताळणी म्हणजेच की EKYC पूर्ण करायची आहे. यासाठी तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता. बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करू शकता. तर साधारणतः ही 2 ते 3 महत्त्वाची कामे करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे, तर नक्कीच आजची आज ही 3 अत्यंत महत्त्वाची कामे करून घ्या. आणि ज्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे केली असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि जे शेतकरी ही 3 कामे करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, पहिलं महत्त्वाचं काम, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. दुसरं महत्त्वाचं काम, जर तुम्ही ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, फार्मर ID नसेल तर आजची आज ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID या ठिकाणी तयार करून घ्या. आणि तिसरं महत्त्वाचं काम, बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करून घ्या म्हणजेच की EKYC करून घ्या. तर ही 3 कामे करणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे करण्यासाठी प्रशासनाने अगदी कमी अवधी दिला आहे. लवकरच पैसे जमा होण्यास आता सुरुवात होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही 3 कामे करून घ्या. जर तुम्ही ही 3 कामे केली नाहीत तर मग तुम्ही कर्जमाफीपासून वंचित देखील राहू शकता. ही कामे करण्यासाठी प्रशासनाने अगदी कमी अवधी दिला आहे, त्यामुळे अजिबात आळस करू नका. आजच्या आज बँकेमध्ये किंवा जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी हे 3 कामं करणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीसोबत सरकारने शेतकऱ्यांना दुहेरी आनंद दिला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जे प्रामाणिक शेतकरी आहेत आणि आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना निराश न करता त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवण्यामध्ये आला आहे. यासाठी गेल्या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजेच की 48,000 कोटी रुपयांचे वीज बिल देखील सरकारनं माफ केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील मोठा आर्थिक भार या ठिकाणी हलका झाला आहे. तर शेतकरी बांधवांनो, चालू वर्षामध्ये अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागल्यामुळे चालू वर्षाचे कर्ज भरण्याची ही अट आता सरकारनं रद्द केली आहे. त्यामुळे हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन पैसे वाटप वेगाने सुरू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमची कागदपत्रे आणि आधार प्रमाणीकरण तपासून घ्या. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत, परंतु या कर्जमाफीच्या लाभासाठी
आपण स्वतः पात्र आहोत का नाही हे तपासून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि आपणच पात्र नाही हे कसं चालेल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली कागदपत्रांची पूर्तता करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढावा. ज्या शेतकऱ्यांनी तसेच बायोमॅट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण केलं नसेल, KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं, म्हणजेच की KYC पूर्ण करावी. तसेच सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तर आता 100% तुमच्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार कर्जमाफीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आता लवकरच कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. खरं तर 30 जूनपर्यंतच कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काही या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचे पैसे जमा होण्याचा विलंब झाला आहे. त्यानंतर सरकारनं सांगितलं की 5 जुलैपासून पैसे जमा होतील, परंतु 5 जुलै या दिवशीपासून देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली नाही. आणि त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक पत्रकार परिषद दिली आणि त्यांनी म्हटलं की योग्य शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. गरजू, गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. याकरिता थोडा या ठिकाणी वेळ लागत असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. तसेच कर्जमाफीतील काही जाचक अटी रद्द करण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता त्याच्यासाठीच्या अंमलबजावणीसाठी देखील थोडा वेळ या ठिकाणी लागत असल्याचं कृषी मंत्री मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की मग कोणत्या तारखेला पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, सरकारनं जी अधिकृत तारीख जाहीर केली आहे ती आहे 30 जुलै. बघा, लक्षात घ्या, 30 जुलैपासून आता कर्जमाफीचे पैसे जमा होतील. नाही, या ठिकाणी 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे तुम्ही लक्षात घ्या. सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे 30 जुलैपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील असं सरकारनं सांगितलं असल्यामुळे आता लवकरच या ठिकाणी पैसे जमा होतील. त्यामुळे प्रतीक्षा करण्याची, काळजी करण्याची काहीच गरज नाही. फक्त कागदपत्रांची पूर्तता करा. तसेच या ठिकाणी जे काही सरकारनं कामे सांगितली असतील तर त्या कामांची देखील पूर्तता करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा आहे आणि तुमचे कर्ज कोणत्या बँकेमध्ये आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तुमची जर काही अडचण असेल, समस्या असेल, ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमची अडचण सोडवण्याचा आपण या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कोणताही शेतकरी बांधव या माहितीपासून वंचित राहणार नाही. आणि हो शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन सरकारी योजना, शेतीविषयक घडामोडी आणि महत्त्वपूर्ण बातम्या रोजच्या रोज सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल, कर्जमाफी असेल, तसेच PM किसान योजना असेल, तर या सर्व योजनांची सर्वात आधी अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जे शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करतील तर अशा शेतकऱ्यांना प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वात आधी या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत असते. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर पुन्हा भेटूयात आता अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.